हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे. तर ही 4 साड्या शिवायच्या होत्या आता मला. मग अगोदर म्हटलं त्याचं ब्लाऊज पीस कट करून काढून घ्यावं, म्हणजे एक सोबत सगळ्यांचं. लगेच काही अर्जंट नाहीत, गणपतीपर्यंत द्यायचेत, पण अस्तर आणि दोरा आणून ठेवलं की मग जसा वेळ भेटेल तसं शिवलं तरी चालते. आता शिवायला काही फारसं काही नाही आहे, पण आता इथून पुढं नंतर चालू होतं. मग म्हणलं जसा वेळ आहे तोपर्यंत एक एक आवरून घेतलेलं बरं. आता ह्या साडीचा ब्लाऊज पीस थोडासा हलका आहे, त्यामुळं त्याच्यावरती मॅचिंग होईल असा ब्लाऊज पीस आणायचा आहे. आणि ही पार्टीवेअर साडी आहे, याच्यातला पण ब्लाऊज शिवायचा आहे. मग ते सगळे ब्लाऊज अगोदर ना कट करून घेतले. आणि दोरं कोणतं आहेत जसं लागेल तसंच आणते, एकदम जास्तीचं आणून नाही ठेवत. ज्यावेळी जे लागायचे त्यावेळी आणते. आणि मग फॉल पण मग मॅचिंगचे काढून धुवून ठेवले की नंतर मग लावायला एकसोबत होऊन जातं. आता 2 डेलीवेअरच्या होत्या आणि एक डेलीवेअरची होती, सॉरी, एक अशी पार्टीवेअर आहे आणि 2 काठपदरमध्ये येते. त्या कृष्णाची चालली होती टी व्ही बघायची, मग मी तोपर्यंत अगोदर हे करून घेतलं. आणि आता काय करतो, कॅमेरा चालू केला की अभ्यासाला बसतो, माझं व्हिडिओ घे म्हणतो. त्याच्या मावशीने त्याला एक दिवशी फोन केल्यानंतर सांगितलेलं कृष्णा छान अभ्यास करतो. तेव्हापासून त्याचा अजून उत्साह वाढला आहे अभ्यास करायचा. मग असं घे, मी करतोय ते. त्याला वाटतं त्याची मावशी फक्त त्याचं बघते, त्यामुळं मग तो तसा करत असतो. मग ते फॉल वगैरे काढून मॅचिंगचं घेतलं. आता फॉल इथं पॉलिस्टरच भेटतात, कॉटन, प्युअर कॉटन फॉल भेटत नाहीत. ऑनलाईन पण एकदा मागवून बघितलं, पण हे जे कॉटनचे आहेत असे नाहीत, ते पॉलिस्टरच निघले. त्यामुळं मी गावाकडूनच एकदम असं 7-8 डझन आणून ठेवले की सगळ्या कलरमध्ये घेते, डार्क कलर, लाईट कलर, मग ते मॅचिंग होऊन जातात. आणि फॉल कसं, काठपदर ही जाड काठाची साडी असेल तर थोडंसं फार म्हणजे लाईट कलर झाला तरी पण एवढं काही दिसून येत नाही. नंतर मग मॅक्सी आणि 2-3 टॉप होते, ते पण फिटिंग करायचे होते. मग मॅक्सीच्या स्लीव कट करायच्या होत्या, ते कट करून माप घेऊन खुणा करून ठेवते. मग एकसोबत मशीनवर बसले की होऊन जातं. डब्ल्यू झाले ई डब्ल्यू ई एल पी ई 12. हा तू म्हण घ्या 13. तीच आहे तिथे 13 ला पण. शिवायला बसायच्या अगोदर तो म्हणला मला अभ्यास करायचा आहे, म्हणल्यानंतर थोड्या वेळ बसले. 11, 12, 13 तेवढं शिकलो. आणि आज सकाळी नाश्त्यामध्ये बघा पोहे बनवायला घेतले होते. असा नाश्ता असेल ना तर खूप बरं वाटतं, म्हणजे काम पण जास्त पडत नाही आणि भांडी पण पडत नाही, झटपट होऊन जातं. कधी कधी आठवड्यातून एकदा तरी म्हणजे पोहे असतात. नाश्ता वगैरे सकाळचा आवरून झाला होता. पाऊस आहे आता, त्यामुळं मग बाहेर अजिबातच काही करायला जायला येत नाही.
त्यामुळे मग दिवसभर घरात, मग मुलं पण घरातच असतात. शनिवार रविवार 2 दिवस सुट्टी पडते आणि आता पाऊस जास्त असेल तर सुट्टी देतात सारखीच. मग दुपारच्या जेवणामध्ये मी वरण भात आणि कृष्णाला वरण भात आवडतं. मी माझ्यासाठी एक भाकरी बनवली होती, ज्वारीची भाकरी आणि मटकीची सुक्की भाजी. मग भाकरीबरोबर ना अशा सुक्या भाज्या खायला छान वाटते त्या, म्हणजे मला तरी तशा आवडतात. चपातीपेक्षा ना भाकरीबरोबर छान चव लागते. तर मटकी मोड आणून असं ठेवते मी आठवड्याभरासाठी. मटकी मूग हरभरा असतात तर ऑलरेडी फ्रीजमध्ये ठेवल्या ना, कारण इकडं भाजीला जास्त काय भेटत नाही, त्यामुळं मग कडधान्य जास्त खाल्ली जातात. आता तेलामध्ये थोडंसं जिरं कांदा भरपूर असा टाकून भाजून घेतला. आता पाणी न घालताच मी मटकी बनवते, सुकी मटकी. पाणी घातलेल्यापेक्षा अशी छान लागते. आणि मटकी कांदा भाजला की मटकी टाकून भाजून घेते आणि थोडंसं हळद मीठ आपलं रेग्युलरचं काळं तिखट आणि शेंगदाण्याचं थोडंसं मोठं वाटलेलं कूट टाकायचं आणि एक अर्धा चमचा एवढी धण्याची पूड टाकली होती आणि झाकून असंच ना अगोदर शिजवून घेते आणि शिजत आल्यानंतर मग हे मसाला घालते. मसाला अगोदर घातला तर मसाला करपतात, मग मटकी शिजली जात नाही मग पाणी न घालता. त्यामुळं मग मी असं करते आणि मसाला घातल्यानंतर मग असंच भाजून घ्यायची थोड्या वेळ. तर अशी मटकी बनवली होती. आणि नंतर मग ते जे कट करून ठेवलं होतं मॅक्सीचं आणि टॉपचं ते नंतर शिवायला घेतलं. आता एकदा बसले की एक सोबत सगळं झालं की बरं वाटतं. आणि मुलं घरात असतील तर मग सारख्या उठाबशा होतात, मग कंटाळा येतो बसायचाच. मग पण मॅक्सी द्यायची होती. आता पाऊस चालला आहे त्यामुळं कपडे वाळत नाहीत अजिबातच. आता मला वाटते 10 ते 15 दिवस झालं म्हणजे ऊन आलंच नाही आहे, असा पाऊस पडतो इकडे केरळमध्ये. त्यामुळं कपड्यांचा खूप प्रॉब्लेम होतो वाळवायचा. फॅनखालीच वाळवावे लागतात, नाहीतर मग इस्त्री करायची सारखी. मशीनमधून सुकवून काढले तरी पण फॅनखाली एक रात्रभर ठेवली ना तर वाळतात, नाहीतर वाळत नाहीत तशी पण जरी सुकवली तरी पण. आणि नंतर मग बऱ्यापैकी इस्त्री करूनच मग घ्यावी लागतात. आणि नंतर मग टॉप होतं 2-3 ते पण ना फिटिंग करून घ्यायचे होते, ते पण फिटिंग करून घेतले. एकदा बसले की वेळ लागत नाही, होऊन जातं. आता 1 तासात माझं हे झालं होतं. म्हणजे टॉप फिटिंगला थोडासा वेळ असतो. मॅक्सी आणि 2-3 टॉप आणि साडीचं पण एक सिंपल साडी आहे ती द्यायची होती, मग त्याचं पण काठ शिवून घेतलं. टॉपला कसं होतं मॅचिंग दोरं बघून घालावं लागतात. आता मॅक्सीला वगैरे आतनं फिटिंग असेल तर दोरा मॅचिंग नसेल तर चालून जातो, कारण त्या स्टेज दिसत नाहीत. पण टॉपला वगैरे स्लीव कमी करायच्या होत्या म्हणल्यानंतर दोरं चेंज करून हे केलं. तर असा संपवला आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.